रामकृष्ण हरी. नित्य अभंग गाथा चिंतनाच्या या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाच्या माध्यमातून त्यांचं चरित्र जास्तीत जास्त कसं समजून घेता येईल हा एक छोटासा प्रयत्न देखील आपण या ठिकाणी करत आहोत. आजचाही अभंग अशाच पद्धतीचा आहे. पहा, या धर्मशास्त्राच्या म्हणण्यानुसार कलियुगामध्ये फक्त दोनच वर्ण आहेत. पूर्वीचे जे वर्ण होते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, पण या कलियुगामध्ये वर्ण फक्त दोनच आहे. आणि याच संबंधाने जगद्गुरु तुकोबरायांनी आपण काय आहोत, काय झालं, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे या पद्धतीचं एक विवेचन या अभंगातून केलेलं आहे. ते तर आपण समजून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण तुकास्त्र नावाच्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करावं अशी एक विनंती करतो. आणि सोबतच बेल या चिन्हावर आपण क्लिक करून ऑल असं त्या ठिकाणी क्लिक करावं, जेणेकरून की मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर आपल्याला पोहोचतील. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पाहायचा, तर ज्या अभंगाचं चिंतन आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत तो पूर्ण अभंग आणि त्या अभंगातील काही कठीण शब्दांचे अर्थसुद्धा मी सगळ्यात शेवटी देणार आहे. ते तुम्हाला वाचायला आणि लिहून घ्यायला सोपे जातील. म्हणून पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण या अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करूया. जगद्गुरु तुकोबरायांना धर्मशास्त्र चांगल्या प्रकारे माहीत होतं आणि त्यानुसार काय चांगलं झालं आणि काय वाईट झालं याची सुद्धा जाणीव त्यांना निश्चितच होती. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ते असं म्हणतात की शूद्रवंशी जन्मलो म्हणोनी दंभे मोकलिलो. मी शूद्रवंशात जन्मलो याचा एक फायदाच झाला. खरं तर जगद्गुरु तुकोबराय विचारच मुळात प्रत्येक वेळी असा करतात की बरं झालं, वडील मेले बरं झालं, आई मेली बरं झालं. काय त्याच्या मागच्या भूमिका आहेत हे खरं तर यापूर्वीच्या अभंगांमध्ये आपण बघितलेलं आहे. इथे मात्र जगद्गुरु तुकोबरायांनी मी शूद्र वंशात जन्मलो, जणू बरंच झालं, मला अहंकारापासून वाचता आलं. मग अहंकाराचा आणि शूद्र असण्याचा कसा संबंध आहे, तर बघा, जगद्गुरु तुकोबरायांना धर्मशास्त्राचं आकलन झाल्याप्रमाणे सध्याच्या कलियुगातले जे दोन वर्ण आहे त्याच्यामध्ये एक ब्राह्मण आहे आणि एक शूद्र आहे. जगद्गुरु तुकोबराय ब्राह्मण नाही, म्हणजेच ते शूद्र आहेत. आता ते शूद्र आहेत आणि जेव्हा ते ब्राह्मण लोकांकडे बघतात, अर्थात हा सगळ्यांसाठीचा विषय नाही, पण त्यातली त्यात ज्यांनी वेदाचं अध्ययन केलं, वेदाचं पठन केलं, आम्हाला वेदाचा अधिकार असल्याचा एक अहंकार थोडा किंवा अधिक प्रमाणामध्ये त्यांनी त्या लोकांच्या मध्ये पाहण्यात आला. आणि म्हणून बरं झालं मला वेदाचा अधिकार नाही, बरं झालं मी शूद्र आहे आणि म्हणून मला वेद पठनानंतरचा जो अहंकार निर्माण होतो त्या अहंकारापासून मी वाचलो. अर्थात हे अभिमानानं म्हणता येणार नाही, परंतु याच्यामध्ये काहीसा उद्वेग आहे, काहीसं दुःख आहे. जरी मी शूद्र असलो आणि म्हणून मी ब्राह्मण नाही या अर्थानं मला अहंकार नाही, पण तरीही इथे मात्र जगद्गुरु तुकोबरा आता दुसऱ्या चरणामध्ये असं म्हणतात की अरे तूची माझा आता मायबाप पंढरी नाता. विठ्ठला, अरे तूच माझा मायबाप असल्यामुळे मी शूद्र आहे, म्हणजेच अगदी आता हलक्या जातीचा आहे हा प्रश्नच निर्माण होत नाही. मी ब्राह्मण नाही म्हणून मला गर्व नाही ह्यापासूनही वाचलो. आणि तूच माझा मायबाप असल्यामुळे, तू सगळ्यात उच्च असल्यामुळे मी शूद्र असल्याचा पुन्हा कमीपणा माझ्यात नाही, ही सुद्धा एक चांगलीच गोष्ट झाली. पण पुढे तिसऱ्या चरणामध्ये एक दुःख मात्र त्यांनी निश्चित व्यक्त केलं, ज्यामध्ये ते असं म्हणतात की नाही घोकाया अक्षर मज काही अधिकार. शूद्र असल्याचं नुकसान मात्र माझं असं झालं की मला वेदाचा अधिकार मिळाला नाही, मला वेदाची अक्षरं वाचण्याचा, घोकण्याचा, ऐकण्याचा अधिकार मिळाला नाही. आणि अशा पद्धतीने आता ते चौथ्या चरणामध्ये असं म्हणतात की सर्व भावे दीन तुका म्हणे यातीहीन. मी शूद्र तर आहेच, पण माझी जातही सगळ्यात हलकी अशा पद्धतीची धर्मशास्त्राने सांगितल्या कारणामुळे, ती तशी असल्यामुळे मी अगदी दीन आहे आणि मी अत्यंत दीन आणि दुबळा अशा पद्धतीचा आहे. इथे जगद्गुरु तुकोबरायांनी अभिमान वाटावं अशा पद्धतीचंही काही आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि काही दुःख सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे.
पण याच्यामध्ये बरंच झालं अशी जी काही त्यांची भूमिका आहे ही सुद्धा आपल्याला स्पष्टपणे जाणवते की मी जरी शूद्र असलो आणि मला वेदाचा अधिकार जरी नसला तरी माझे मायबाप मात्र प्रत्यक्ष पांडुरंग असल्यामुळे आता मी किती उच्च आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अहंकारापासूनही वाचले आणि शूद्रपणाच्या न्यूनगंडापासूनही वाचले. ही इथे वैशिष्ट्य जगद्गुरु तुकोबरायांनी आपलं असल्याचं सांगितलं. हाच तर आपल्यासाठी अभिमान आहे आणि हेच जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्रात्मक दृष्ट्या आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. आपणही हे चिंतन नियमितपणे पाहत असता त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पुनश्च एकदा या चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.